अरे बापरे, सकाळी सकाळी बघा चालले मी कुठे गेले तर कुठं, फक्त माझ्या मम्मीच्या घरी गेले सकाळी सकाळी. त्यांच्या चहा पाण्याच्या अगोदर मी घरी हजर होते. घरी गेल्यानंतर माझ्या भावाची पोरगी लगेच माझ्याकडे आली. आल्याच्या नंतर मी सगळं घरदार बघितलं तर वहिनीने एवढ्या सकाळी सकाळी घर एकदम चकचकीत ठेवलं होतं. खूप भारी वाटलं. घरामध्ये गेल्या क्षण एकदम प्रसन्न वाटलं. किचन वगैरे पुसला. वाजले होते बघितलं घड्याळामध्ये तर आत्ताशी 10 वाजले. आणि गेल्याच्या नंतर आजी बाबांचं दर्शन घेतलं. दर्शन घेतल्यावर भारी वाटलं. सुरुवातीला मी बाबांचं दर्शन घेते. गावचं वातावरण म्हटलं तर एकदम बाहेर वातावरण पण बाहेरचं एकदम भारी होतं. बहिणीचं पोरगं लुटू खेळत होते. त्याच्या मागं मी फिरत होते. त्याची आंघोळ बाकी होती म्हणून चूल विजली होती. तर त्याच्यासोबत थोडीशी मस्ती केली. मस्ती केल्याच्या नंतर आम्ही दोघंजणं खेळलो. खेळल्याच्या नंतर थोडासा व्हिडिओ काढला. थोडंसं त्याच्यासोबत फोटोशूट केला. थोडंसं नाचलं. त्याला पण खूप भारी वाटलं. गेल्याच्या नंतर त्याला खूप आनंद झाला. काय खावं आणलं म्हणून विचारत होता. तर त्याच्या मम्मीला तो शोधत होता. त्याची मम्मी होती पाठीमागं. माझी मम्मी कापीत होती तिची केस. ती होती लाजली. त्याच्यामुळे ती मला बोलली व्हिडिओ काही काढू नको. गावचं बघा वातावरण बाहेर एकदम सुंदर असं वातावरण. असं वाटतं आयफोनची क्लॅरिटी पण आपला एकदम साधा फोन आहे. बाहेर चाललं होतं टाकीचं काम, कारण की गावाला आहे पाण्याची टंचाई. तर दुपार झाली. पोरं खूप रडरड करत होते म्हणून मी दिला त्यांना टी व्ही लावून. टी व्ही दिल्याच्या नंतर ते नाचत होते. नाचल्यानंतर ते दोघंजणं मस्ती केली. मस्ती केल्याच्यानंतर मी त्या एकाला उचलून घेतलं, एकाला मी नाचले. तर सांगा तुम्हाला आजचा माझा मिनी ब्लॉग कसा वाटला. असेल ते कमेंट करून सांगा.